नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आज मक्का पिकामध्ये मॅग्नेशियमचं महत्त्व काय आहे हे जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मक्का हे जे पीक आहे ना, याला जितकं जास्त तुम्ही खत सोडू तितकं ते घेत राहील. कारण मक्का हे असं पीक आहे, त्याला सगळ्यात जास्त पांढऱ्या मुळ्या असतात आणि त्याला खताची खूप गरज असते. तर मक्काचं तुम्हाला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल ना शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला हे बघा, आता हे मक्का तिथे कणूस आलेलं आहे. हे बघा, हे याची जी जाडी आहे ना शेतकरी मित्रांनो, ही जी जाडी आहे ना, ही जाडी जेवढी जास्त वाढेल तितकं तुमचं उत्पन्न वाढेल. याच्याकरता तुम्ही ना मॅग्नेशियम खताचा वापर करावा. मॅग्नेशियम काय करतं, जे जमिनीमध्ये पडलेलं खत असतं ना, हे खत मक्काला घेण्यासाठी प्रेरित करतं. म्हणजे मक्काला फोर्स करतं की तू खत घे, जमिनीमधून खत घे. कारण वरतून हे मॅग्नेशियममुळे ऊन जास्त घेतं आणि ऊन जास्त घेतल्यामुळे त्याला अन्नद्रव्याची गरज पडणार आहे आणि ते अन्नद्रव्य जमिनीमधून घेणार आहेत. याच्याकरता आपण मॅग्नेशियमचा वापर हा नक्की करावा मक्कामध्ये. आणि झिंक सल्फेट पण करावा. झिंक सल्फेट हा एकरी 10 किलो, मॅग्नेशियम एकरी 10 किलो, हे 2-2 वेळेस सोडायचं आहे. थोडा खर्च वाढतो, पण आपलं मक्का पिकाचं जर हे जे वाढलंय ना, ते आपलं उत्पन्न 100% वाढेल. ज्यावेळेस हे वाढेल त्यावेळेस आपलं म्हणजे कणूस वाढेल, त्यावेळेस आपलं उत्पन्न वाढेल. आता ही आपली 35-24 व्हरायटी आहे, हिनं 2-2 कणसं टाकलेले आहे आणि हिला मॅग्नेशियमची खताची खूप गरज पडणार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे मॅग्नेशियम खताचा वापर करा आणि तुमचं उत्पन्न वाढवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.